रोज सकाळी तुम्ही केलेल्या एक चुकीमुळे तुमचं मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतं। मॉर्निंग रुटीन मध्ये काही सिंपल चेंजेस केल्याने 300 एक्स्ट्रा कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता। आज मी सांगणार आहे काही फास्ट फॅट बर्निंग हॅक्स जे तुमच्या बॉडीला शेप मध्ये ठेवतील। सो रेडी टू ट्रान्सफॉर्म? देन सबस्क्राइब दिस चॅनल। असं म्हणतात ना, विनिंग द मॉर्निंग मीन्स विनिंग द डे। सकाळी तुम्ही काय करतात त्यावर तुमचं वेट लॉस, एनर्जी आणि मेटाबॉलिझम डिपेंड असतं। सकाळी उठल्यावर अद्रक सिद्ध जल म्हणजेच 1 ग्लास पाणी त्यात आल्याचे तुकडे टाकून ते पाणी उकळून पिण्यास वापरा। आलं आणि कोष्णजल हे दीपन पाचन असल्यामुळे मेटाबॉलिझम वाढून फॅट सेल्स ब्रेकडाऊन होण्यास मदत होते। तसेच ओव्हरनाईट सोक फेनुग्रिक वॉटर म्हणजेच रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचं पाणी, हे पाणी पिल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल होण्यास आणि डायजेशनला बूस्ट मिळण्यास मदत होते। ज्या स्त्रियांना ओबेसिटीमुळे पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे अशा स्त्रियांनी देखील जिंजर वॉटर आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग केल्यास पाळी नियमित होण्यास मदत होते आणि इंचेस लॉस देखील होतो। रोज सकाळी नियमितपणे 30 मिनिटं ब्रिस्क वॉक करा, यामुळे बॉडी फॅट बर्न होईल। रोज किमान 10 ते 15 सूर्यनमस्कार विदाउट एनी ब्रेक करा, ज्याने थाईज, ॲब्स आणि आर्म्सचे फॅट्स बर्न व्हायला मदत होईल। त्याचबरोबर चक्रासन करा, यामुळे कोर स्ट्रेंथ वाढते आणि स्पाइन फ्लेक्झिबल होतो। त्यामुळे कन्सिस्टन्सी इज द की हे विसरू नका। आपण हे ऐकलंच असेल, ब्रेकफास्ट इज किंग, पण रॉंग ब्रेकफास्टमुळे कॅलरीज हे वाढू शकतात। त्यामुळे हाय प्रोटीन नाश्ता जसं की सोया चंक्स, सलाड, मूंग दाल चिला यासारख्या पदार्थांचा ब्रेकफास्ट मध्ये समावेश करा। ऑफिसमध्ये काम करताना शक्य असल्यास स्टँडिंग डेस्कचा वापर करा, कारण यामुळे सिटिंगच्या कंपॅरेटिव्हली कॅलरीज हे जास्त बर्न होतात। तर हे होते फास्ट फॅट बर्निंग हॅक्स, ज्यामध्ये आपण डिटॉक्स वॉटर, काही एक्सरसाइज, ब्रेकफास्ट आणि थोडेसे डिसिप्लिन याबद्दल आपण जाणून घेतलं। हे सगळं फॉलो केल्याने तुमची बॉडी नक्कीच फॅट बर्न मोड मध्ये राहील। त्यामुळे ज्या लोकांना पीसीओडी, ओबेसिटी, अनियमित पाळी किंवा थायरॉइड असे इश्यूज आहेत, अशा लोकांनी वेट लॉस साठी या टिप्स नक्की फॉलो करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।